वास्तव बातमी। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे बदललेले रूप पाहण्यासाठी आणि विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पंढरीत गर्दी केली। दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या भाविकांना 7 ते 8 तासांचा वेळ लागला। विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन म्हणजेच देवाच्या पायाला स्पर्श करणं हे दर्शन रविवारपासून सुरू झालं। रांगेतील पहिल्या भाविकांना फुले देऊन मंदिर समितीने स्वागत केलं। रविवारी पहाटे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि दर्शन रांगेतील पहिले वारकरी बालाजी मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये देवाची पहाटेची नित्यपूजा झाली। या महापूजेनंतरच पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली। यावेळी वारकरी सांप्रदायिक प्रमुख महाराज मंडळ ही उपस्थित होते। 77 दिवसानंतर पुन्हा पदस्पर्श दर्शन सुरू झाल्याने मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी होती। पदस्पर्श दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। यामुळे दर्शनाची रांग 2 नंबरच्या पत्रा शेड पर्यंत पोहोचली होती। दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांना 7 ते 9 तासानंतर विठ्ठलाचं दर्शन मिळून देखील भाविक आनंदी आणि समाधानी असल्याचं दिसून येत होतं। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।